आपण नवीन अंगणवाड्या आणि दुरुस्ती घेऊ शकतो। त्यामध्ये खऱ्या अर्थानं एक वित्त विभागाने एक मुद्दा उपस्थित केला होता की आता 3% राखीव ठेवलेला आहे, तर अंगणवाडीचा आणि जो आपल्याला दुरुस्तीसाठी जो जिल्हा नियोजन मध्ये स्वतंत्र हेड आहे हा आपण कमी करावा का। तर आम्ही विभाग म्हणून त्यावेळेला अर्थ व नियोजन विभागाला विनंती केली की तो स्वतंत्र हेड राहून 3% मधून आणखीन प्रस्तावित करण्यात यावा। आणि आम्ही लोकप्रतिनिधींना विनंती करत आहोत की डोंगरी विकास विभाग जो आपल्याला निधी उपलब्ध होत असतो किंवा स्थानिक आमदार निधी जो उपलब्ध होत असतो यातूनही आपण अधिकाधिक त्या ठिकाणी अंगणवाड्या प्रस्तावित कराव्यात। या व्यतिरिक्त सुद्धा आम्हाला राज्य सरकारकडून जसं आपण म्हटल्याप्रमाणे स्टेट बजेटमध्ये जर काही अंगणवाड्यांसाठी नवीन बांधकामासाठी जर तरतूद ठेवण्यात आली तर तोही प्रस्ताव आम्ही वित्त व नियोजन विभागाकडे देऊ आणि ती तरतूद करण्याचा विभागाचा प्रयत्न आहे। अध्यक्ष महोदय, माझी मंत्री महोदयांना एकच विनंती आहे की ज्या अंगणवाड्यांना इमारतींना आमची जी मागणी आहे की राज्याच्या बजेटमध्ये आपण याची तरतूद करावी, कारण की ज्या भाड्याच्या ठिकाणी अंगणवाड्या भरतात त्या मोडकळीस आलेल्या असतात, जुन्या शाळा खोल्या असतात, जुने समाज मंडप असतात। तर आमची विनंती आहे की डोंगरीमध्ये निधी खूप कमी असतो, त्यात काही अंगणवाड्या होत नाही, 1 किंवा 2च होते। तर आमची अपेक्षा आहे की आपण याला राज्याच्या बजेटमध्ये विशेष तरतूद करावी। अध्यक्ष महोदय, दोन्ही सन्मान्य सदस्यांनी भास्करराव जाधव साहेबांनी किंवा आमच्या मोनिकाताईंनी या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित केला त्यानुसार नक्कीच सकारात्मक प्रस्ताव विभाग तयार करून हा शासनाकडे त्या ठिकाणी पाठवण्यात येईल आणि अधिकाधिक तरतूद नवीन अंगणवाडीच्या धन्यवाद। धन्यवाद। आधी लेंग घेऊया, लेंग झाल्यानंतर बोला। अध्यक्ष महाराज, आज आपण आम्हाला जे कामकाज पत्रिका मिळाली अध्यक्ष महाराज, ते एवढी कामकाज पत्रिका मी माझ्या एवढ्या वर्षाच्या विधिमंडळाच्या कामकाजात कधीच पाहिली नाही। जवळपास 36 लक्षवेधी आहेत अध्यक्ष महाराज। मिळून आहेत, स्पेशल सिटिंग आणि रेग्युलर सिटिंग दोन्ही मिळून आहेत। मी सांगतो ना, त्यातल्या बऱ्याचशा सकाळी झाल्या आहेत अध्यक्ष महाराज। सत्तापक्ष अध्यक्ष महाराज त्यांचा आणि आमचा 293 आमचे पेंडिंगच आहे अध्यक्ष महाराज। आणि आज आमचा महत्वाचा अधिकाराचा अंतिम आठवडा प्रस्ताव पण आहे अध्यक्ष महाराज या ठिकाणी। अध्यक्ष महाराज, आपण मी मगाशी आल्या आपल्याला सांगितलं की काल तर आमच्यावर अन्याय झालाच, पण आज अन्याय आम्हाला करू नका असं आमचं तुम्हाला मगाशी मी म्हणालो, ते माझं सूचक लाईन होती अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, अंतिम आठवडा प्रस्ताव आज आलेला आहे। आज एक बिल पण आपण आणलेलं आहे घाईगर्दीनं, अजून ते पिजोन मध्ये पण आम्हाला ते बिल पाहायला मिळालं नाही, काय नेमका उद्देश आहे तो। अध्यक्ष महाराज, माझा आपल्याला एवढंच आम्हाला म्हणणं आहे की 2 वाजता अजून पुन्हा महामहिम उपराष्ट्रपती महोदय याच सभागृहात येत आहेत असं आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे। आपलं सेंट्रल हॉल मतदानासाठी तयार आहे असं माहिती आहे, कामकाज होणार नाही 2 वाजताच्या नंतर असंही आम्हाला माहिती आहे। अजून आपल्याकडे नाही आहे अद्यावत, पण जी माहिती आहे त्याला मी तुम्हाला रेकॉर्डवर आणतो अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, सभागृहात कामकाज आहे अध्यक्ष महाराज। मी तुम्हाला मागच्या आठवड्यात एक मुद्दा उपस्थित केला जयभीम नगरचा अध्यक्ष महाराज। त्या झोपडपट्ट्यांना काहीच नाही अध्यक्ष महाराज। मी काल आझाद मैदानावर गेलो अध्यक्ष महाराज। या मुंबई शहरामध्ये पावसामध्ये सगळ्या लोकांची घरं पाडण्याचं काम चालू आहे अध्यक्ष महाराज। लोकांच्या डोळ्यात अश्रू आहे अध्यक्ष महाराज। आम्हाला आमचं काही इथे राजकारण करायला आलो अध्यक्ष महाराज, जनतेचे प्रश्न सोडवायला आलो, आम्हाला तुम्ही न्याय द्या अध्यक्ष महाराज, तुमच्याकडे आम्हाला अपेक्षा आहे, या सरकारकडून तर नाहीच आहे। नाना भाऊ, आपण ती उद्या बैठक घेत आहोत कशाची अध्यक्ष महाराज? तुमची मला हे कामकाज होतं अंतिम आठवडा प्रस्तावावरच आमची चर्चा आहे, पण आपण घेणारच आहोत। मी कधीच ऐकलं नाही। कसं घेणार हे बघा, आपण प्रायोरिटी ऐकून घ्या, वेळेचं नियोजन ऐकून घ्या, थोडक्यात वेळेचं नियोजन तर ऐकून घ्या। अध्यक्ष महोदय, सन्माननीय नाना पटोले साहेबांनी हा जो पॉइंट ऑफ प्रोसिजरच्या माध्यमातून आपलं लक्ष याकडे वेधलं आहे। अध्यक्ष महोदय, आपण इतके वर्ष झालेत, आपणही सभागृहात काम करताय, आम्ही पण आता 25-26 वर्ष झालेत, आम्हालाही 26 वर्ष सुरू आहे अध्यक्ष महोदय। विषय असा आहे, आम्ही पण आता इतके वर्ष काम करत असताना सभागृहाच्या मध्ये कामकाज किती तासासाठी किती असावं,
आणि काही स्ट्रॅटेजी ठरवून, मी याचा आरोप करत नाही आपल्याला, मला वाटतं की विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होऊ नये अशी सत्ताधाऱ्यांची काही स्ट्रॅटेजी दिसली. अध्यक्ष महोदय, पहिल्या आठवड्यापासून आपण जर कामकाजाची पद्धत पाहिली तर त्यामध्ये 2 दिवस या आठवड्यातले वाया गेलेले. सोमवारचा दिवस गेला, काल तर चक्क सत्ताधाऱ्यांनी सभागृह बंद पाडला. हेही नाव तुमच्या ग्रीनिज बुकात नोंद होईल त्याची. सत्ताधाऱ्यांनी दिवसभराचं कामकाज चालू दिलं, ठीक आहे, काय वाईट झालं त्याचा विषय. अध्यक्ष महोदय, मी नाव घेतलं नाही त्यामुळे मंत्र्यांनी उभं राहायचा अधिकार नाही. अधिकार मंत्र्यांना उभं राहून असा क्रॉस करता येत नाही. हे जे काही पद्धत आहे, मंत्री लगेच सुरू होतात, ही कुठली पद्धत आहे? आम्ही ज्यावेळेस पटकन उभं राहायचा, ठीक आहे अध्यक्ष महोदय, मंत्री घसा कोंडापर्यंत बोलवत होते, घसा कोंडापर्यंत, ही काय पद्धत आहे अध्यक्ष महोदय? म्हणून याला थांबवा. माझं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या. अध्यक्ष महोदय, काल दिवस गेला, परवाचा सोमवार दिवस गेला, वर्किंग पिरियड काढा अध्यक्ष महोदय, कामकाजाचा पिरियड काढा. आज 3 आठवड्याच्या कामामध्ये आमचे 3 प्रस्ताव, विरोधकांचे 3, सत्ताधाऱ्यांचे 3 प्रस्ताव, अंतिम आठवडा हा त्यामध्ये आला. एका याच्यावर आपण कॅल्क्युलेट करा, आपण साधारणतः 2.5 तास, 5 तास देता एकाला. एका प्रस्तावावर चर्चा करायला 5 तास देत आहे. 6 प्रस्तावावर चर्चा करायला 30 तास लागणार आहे. दोघांच्याही मिळून 2.5, 5 असे 30 तास. तुमच्या लक्षवेधीवर जर 3 मिनिट धरले तर 36 लक्षवेधी, म्हणजे किमान 2 तास. उद्या बिल मांडलं गेलं आहे, बिलावर चर्चा साधारणतः काही कमी जास्त झाली तरी 10 वर 1.5 तास त्याचा विषय गेला. अध्यक्ष महोदय, मला विनंती आहे आपली, उद्या मतदान आहे, उद्या कामकाज किती होईल माहित नाही. आज महामहिम आमचे आपल्या उपराष्ट्रपती महोदयांचा याच सभागृहात आहे. 2 वाजता आपण सिक्युरिटीच्या साठी कारण करून आपण 2 वाजताच सगळी बाकीच्यांना बाहेर काढणार आहोत. तसं नाहीये. ठीक आहे, तुम्ही 5 वाजता माहिती सभागृहात आम्हाला जी माहिती सांगायला पाहिजे ती मिळाली, म्हणून मला संधी द्या माहिती. मी मानून झालं की आपण हे चूक झाली असेल आमची. ठीक आहे, आपण 5 वाजता बंद करणार सभागृह. त्यानंतर आपण त्या महामहिम आपल्या उपराष्ट्रपतींच्या महोदयांच्या सन्मानार्थ काही भोजन चहा पान ठेवलाय, याच्यात वेळ जाईल. म्हणजे आज कामकाज किती तास होईल, म्हणून माझं कामकाज या निमित्तानं पॉइंट ऑफ प्रोसिजरच्या माध्यमातून हे 2-3 दिवस आपण वाया घालवले. यामध्ये हे सभागृह किमान 1 दिवस तरी वाढवण्यासाठी तयारी ठेवा ना, सत्ताधाऱ्यांनी ठेवावी आणि आम्ही ठेवू. हे चालली पाहिजेत. आमच्या कुठल्याही प्रस्तावावर चर्चेला सुरुवात झाली अध्यक्ष महोदय, मागचा आठवडा आणि या विषयावरती आपण आता गेली 10 मिनिटं चर्चा केली आहे. मी आपल्याला थोडी माहिती देऊ इच्छितो. बसून घ्या. हे बघा, सर्वप्रथम विरोधी पक्ष नेते आपण जी आता भावना व्यक्त केली की लक्षवेधी लावून आपल्या प्रस्तावावर चर्चा होऊ नये असं काहीतरी विचार आहे, हा अत्यंत चुकीचा विचार आहे. हे आपल्याला सांगू इच्छितो. विरोधी पक्षाचा पूर्ण प्रस्ताव आपण चर्चेला घेऊन संपवलेला आहे. सत्तारूढ पक्षाचा एकही प्रस्ताव आपण अजून संपवलेला नाहीये. 1 नंबर 2, आपण आज जी भूमिका मांडलीत की लक्षवेधींना प्रायोरिटी देऊ नये, प्रस्तावांना प्रायोरिटी द्यायला पाहिजे, त्याच्याशी मी सहमत आहे. आपण केवळ 1 तास लक्षवेधीसाठी देणार आहोत. त्या 1 तासात जेवढ्या लक्षवेधी होतात तेवढ्या आपण घेऊ. त्यानंतर आपण प्रस्तावावरती चर्चा चालू करू. महामहिम उपराष्ट्रपती आज विधान भवनात येणार आहेत आणि विधानसभेच्या या सभागृहात दोन्ही सभागृहाच्या सदस्यांबरोबर ते त्यांना संबोधित करणार आहेत. त्यावेळेला 5 वाजता हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. आपण हाऊस साधारण 4 वाजता अडजर्न करू आणि 6:30 वाजता आपण सभागृहाचं कामकाज चालू करणार आहोत आणि तुमचा प्रस्ताव संपेपर्यंत सभागृहाचं कामकाज मी चालू ठेवीन. चला. प्रयोग असा केला अध्यक्ष महोदय की माननीय उपराष्ट्रपती महोदय इथे येणार आहेत आणि ते विधानसभेमध्ये येणार आहेत, म्हणजे या सभागृहामध्ये येणार आहेत आणि दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना इथं ते संबोधित करणार आहेत. अध्यक्ष महोदय, मला माहित नाही पण 30 वर्षामध्ये किंवा 40-50 वर्षामध्ये असं कधी घडलंय असेल तर आम्हाला सांगा की इथं दोन्ही सदस्याचे वास्तविक सेंट्रल हॉलमध्ये तो घेतला पाहिजे कार्यक्रम. इथं कसे येऊ शकतात दोन्ही सभासद?
आणि इथं कसं काय स्टेज येऊ शकतो? असं पूर्वी झालंय का? असं झालं असेल तर आम्हाला सांगा. आमचं काय म्हणणं नाही, झालंय काय सांगा. ठीक आहे. सन्मान्य भास्करराव जाधव यांनी जो मुद्दा इकडे उपस्थित केला त्यावरती मी सभागृहाला अवगत करू इच्छितो की उद्या मतदान असल्यामुळे सेंट्रल हॉल हा आपण इलेक्शन कमिशनच्या ताब्यात दिला आहे आणि तिकडे उद्या विधान परिषदेचं मतदान होणार आहे. एक, त्यामुळे तो आज उपलब्ध नाही. यापूर्वीही या सभागृहात अगदी गेल्या वर्षीही सीपीएचा आपलं संपूर्ण प्रिसाइडिंग ऑफिसर्स कॉन्फरन्स हा पण इकडे घेण्यात आलेला आणि त्या आधीचे पण ज्या कार्यक्रम घेतले गेले त्याची मी यादी आपल्याला देईन. अध्यक्ष महाराज चुकीचं रेकॉर्डवर येतात. अध्यक्ष महाराज एक बघा, अध्यक्ष महाराज बरोबर आहे, आपण अनेक सेशन इथं करतोय, तुम्ही सांगितलं ते रेकॉर्डला आहे. अध्यक्ष महाराज आपण अधिवेशनात आहो, अध्यक्ष महाराज अधिवेशनात आहो आणि काय त्याला काय झालं का? चमत्कार उपराष्ट्रपती म्हणजे काय मोठे झाले का? जनता महत्वाची का? जनता महत्वाची, जनतेचे प्रश्न महत्वाचे, जनताचे प्रश्न कसं म्हणजे कुठल्या आपण प्रश्नापेक्षा तुमचं ते महत्वाचं आहे का? जनतेच्या प्रश्नापेक्षा महत्वाचं आहे. जसे वडेट्टीवार साहेब आपल्याला 25-26 वर्ष झाले, आम्हालाही 30 वर्ष झाले. उपराष्ट्रपती महोदय, दोन गोष्टी आहे. एक तर निवडणूक उद्या आहे, तिथं निवडणुकीची तयारी आहे अध्यक्ष महाराजांनी सांगितलं. आणि उपराष्ट्रपती महोदय हे अधिवेशन असताना पहिल्यांदा येत आहे आणि त्यांना सुरक्षा किंवा इतर सर्व अधिवेशनाच्या कालावधीचा विचार करून आपल्याला हा अधिकार आहे की या सभागृहामध्ये त्यांना निमंत्रित करून कार्यक्रम इथं घेता येतो. आपण माझ्या व्यक्तिगत रीतीने वाटतं की एक उपराष्ट्रपती महोदय हे सर्वोच्च पदातील 5-6 पदापैकी एक असताना भास्करराव कोणत्याही गोष्टीत गंमत करणं उचित नाही. तुम्ही इतक्या पक्षाचा अनुभव घेऊन आले आहात, तुमच्या पाशी तर इतर पक्षाचा अनुभव आहे. ठीक आहे, आता राहू दे भास्करराव, चला आपण पुढे जाऊया. आता हो करा, चला आपण पुढे जाऊया. मी राजीनामा देऊ, मी राजीनामा देऊ, मी राजीनामा देऊ भास्करराव. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. लेन घ्या, चला लेन घ्या. पटलावर ठेवणे माननीय मुख्यमंत्री. सन्माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र लोकायुक्त 1971 कलम 12च्या कलम 7 अन्वये लोकायुक्त आणि उपलोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक मंत्री महोदय 29 मे 2014, बसून घ्या. दिनांक 18 जून 2014, दिनांक 13 जून 2014, 9 जुलै 2014, दिनांक 2015, दिनांक 31 2016, दिनांक 10 एप्रिल 2013, दिनांक 16 सप्टेंबर 2013, दिनांक 8 डिसेंबर 2015, दिनांक 17 डिसेंबर 2015, दिनांक 1 जानेवारी 2018, दिनांक 1 जानेवारी 2018, दिनांक 5 जानेवारी 2018, दिनांक 11 ऑक्टोबर 2017, दिनांक 11 ऑक्टोबर 2017, दिनांक 11 ऑक्टोबर 2017 चे माननीय राज्यपाल महोदयांना सादर केलेले असे एकूण 16 विशेष अहवाल त्यावरील स्पष्टीकरणात्मक ज्ञापनासह सभागृहासमोर ठेवतो. नाही, एक मिनिट, त्यांचा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे. अध्यक्ष महोदय, पॉइंट ऑफ माझा पॉइंट ऑफ ऑर्डर आजच्या कार्यक्रम पत्रिकेबद्दल आहे. नाही, तुमचा या लेनच्या विषयात आहे का? नाही, मला हे लेन कम्प्लीट करते, मला पत्रिकेबद्दल आहे, सगळ्या कार्यक्रम पत्रिकेबद्दलच आहे. मग एवढं लेन होते मग आपण मांडणार कार्यक्रम पत्रिकेबद्दल आक्षेप असेल लेन कसं करणार आपण? लोकायुक्त व उपलोकायुक्त यांचे विशेष अहवाल स्पष्टीकरणात्मक ज्ञानासह सभागृहासमोर ठेवण्यात आले. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. बोला, चव्हाण साहेब बोला. अध्यक्ष महोदय, माझा खाटकरीचा मुद्दा आहे की आजच्या ज्या दिवसाचा कामकाजाचा क्रम आपण इथे दर्शवलेला आहे त्यामध्ये 6व्या क्रमांकामध्ये काही शासकीय विधेयके दाखवलेली आहेत. अध्यक्ष महोदय, आपण आमच्या अधिकाराचं संरक्षण करण्याकरता आपण तिथं स्थानापन्न आहात.
आज शासनानं 6व्या क्रमांकामध्ये एक विधेयक, 2 विधेयक आहेत, पण एक विधेयक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 हे दाखवलेलं आहे. पुनर्स्थापनार्थ आहे, काय हरकत नाही, आपल्याला विधेयक मांडायचा अधिकार आहे. पण लगेच आपण ते विधेयक पास करणं आहे. आणि अध्यक्ष महोदय, अजूनही त्या विधेयकाची प्रत पिजन रोडमध्ये ठेवलेली नाही. महाराष्ट्रातील त्याचे इतकं महत्वाचं विधेयक आहे. आज या जनसुरक्षा कायद्याकडे तुम्ही कोणालाही उद्या अरेस्ट करू शकणार आहे. आणि हा असा लपून छपून कायदा आणायचं चाललेला आहे. आपण आमच्या अधिकाराचं संरक्षण करावं ही आमची विनंती आहे. आज काय अर्जन्सी आहे एवढी? अजून तुम्ही बिल छापलेलं पण नाही. कदाचित मंत्री महोदयाला पण माहित नाही काय बिल आहे ते. कॅबिनेटमध्ये चर्चा झाली की मला माहिती नाही. पण ते बिल तुम्ही अजून पिजन हॉलमध्ये टाकलेलं नाही. आणि ते बिल आपण ते ले करणार आहे का हरकत नाही, पुनर्स्थापनार्थ करणार आहे का हरकत नाही. मला वाचायला मिळेल 4 दिवसाचा अवधी दिला पाहिजे. आपण ठीक आहे 1 दिवसाचा दिला पाहिजे. पण लगेच तुम्ही पास करणार आहे. आपण याला परवानगी कशी दिली? सन्माननीय अधिकाराचं संरक्षण केलं पाहिजे. सन्मान्य पृथ्वीराज चव्हाण साहेब या सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत. या राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना हे अवगत करायची मी तर खरं गरज नाही. कारण आपण मुख्यमंत्री असतानाही मी आपल्याला प्रेसिडेंट दाखवतो जेव्हा आपण इंट्रोडक्शन आणि कन्सिडरेशन एकाच दिवशी घेतलेले आहेत. 123 नियम आपण वाचून बघावा. त्याच्यात आपण सस्पेन्शन ऑफ रूलची प्रोव्हिजन आहे ज्याच्यात आपण एकाच दिवशी कन्सिडरेशन आणि इंट्रोडक्शन घेऊ शकतो. त्यामुळे याच्यात कुठची अनियमितता नाहीये. या कायद्यामुळे आज आपण पास केला तर कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही व्यक्तीबद्दल कुणाला अर्बन नक्सल म्हणून शासन यामध्ये अडचण आणू शकेल, तुरुंगात टाकू शकेल. निवडणुकीची ही तयारी आहे, पूर्ण तयारी आहे. आणि हा कायदा आम्हाला किमान मी आपल्याला म्हणणं मान्य करतो की त्या दिवशी आपल्याला अगदी विशेष परिस्थिती असेल तर करता येईल. पण निदान बिल वितरित तरी करा ना. मान्य आहे. काय बिल त्याचं करा. जोपर्यंत बिल वितरित या संदर्भात हा स्थगित करावा. अथवा बिलाची कॉपी आपल्याला त्वरित मिळण्यास जर पिजन बॉक्समध्ये नसेल तर ती त्वरित आपल्यापर्यंत पोहोचण्याची सोय केली जाईल. एक मिनिट काय योग्य नाही. अध्यक्ष महोदय देतो आपल्या पाठवून देऊ ना. एक मिनिट बाबा. अध्यक्ष महोदय विनंती, आपण सर्वोच्च या सभागृहाच्या सर्वोच्च स्थानावर. खरं तर महाराष्ट्राचं अधिवेशन सुरू आहे. महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष या सगळ्या अधिवेशनाकडे, सगळ्या घडामोडीवर असतं. रोज लाईव्ह पाहणारे आपल्याला रोज 50 लाख लोक दिसतील. हे सगळं आपण आपल्याकडे उपलब्ध आहे ती माहिती. अध्यक्ष महोदय, मला एवढीच विनंती करायची आहे. बघा, यापूर्वी झालेल्याचा रेफरन्स देऊन, दाखला देऊन आपण जे मांडलं त्याबद्दल विरोधी पक्ष नेते आपण सर्वप्रथम हे चुकीचं रेकॉर्डवरती आणायचं थांबवायला पाहिजे. कारण मी आपल्याला नियम सांगून सांगितलं की कसं हे करता येतं. मी पाठचे दाखले देऊन आपल्याला सांगितलं नाही. विरुद्ध बोलायचा आम्हाला अधिकार नाही अध्यक्ष महोदय. पण आमच्या भावनाची थोडीशी आपण काळजी करावी एवढीच आमची विनंती आहे. खरं तर हे बिल इतकं महत्वाचं बिल होतं. आज सकाळी हे बिल जर आमच्या लक्षात आलं आणि आमच्या प्रिझन हॉलमध्ये दिसलं असतं तर आम्हाला त्यातले मुद्दे काढून चर्चा करता आली असती. या बिलावर 3 दिवस चर्चा, बिलावर चर्चा करायला वेळ नाही. आम्ही 2-2, 3-3 तास या बिलावर आम्हाला बोलता येईल. परंतु अध्यक्ष महोदय लगेच बिल इंट्रोड्यूस केलं आणि पुन्हा संमत करायसाठी हे चुकीचं होतंय. कुठेतरी महत्वाचं बिल आहे म्हणून साधा बिल असेल तर विचारलं तर आम्हीच म्हणतो करा मंजूर, लगेच करून टाका, सहमती झाली तर. पण यामध्ये मात्र थोडासा वेळ द्यावा. आज इंट्रोड्यूस करावं बिल आणि उद्याला या बिलावर चर्चा घ्यावी माझी विनंती आहे. निर्णय आपला आहे, अधिकार आपला आहे. आपण जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे. पण आमची विनंती आहे विरोधी पक्षनेता म्हणून, विरोधी पक्षातर्फे, की हे बिल आज इंट्रोड्यूस करावं आणि उद्या यावर चर्चा करून संमत करावं. ठीक आहे. या संदर्भातला आपण निर्णय घेऊ आणि मग मी सभागृहाला अवगत करीन. आपण आता पुढे जाऊया. लेईंग कंप्लीट करा. मी अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिडकोच्या वाळू प्रकल्पाबाबत या विषयावरील श्री प्रकाश सोळंके विधानसभा सदस्य यांच्या दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या
महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान दिलेल्या आश्वासनाबाबतची अधिक माहिती सभागृहासमोर ठेवतो. अधिक माहिती सभागृहासमोर ठेवण्यात आली. माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने लिंगभाव अर्थसंकल्प विवरणपत्र, जनरल बजेट स्टेटमेंट व बाल अर्थसंकल्प विवरणपत्र, चाइल्ड बजेट स्टेटमेंट 2024-25 हे प्रकाशन सभागृहाच्या पटलासमोर ठेवत आहे. प्रकाशन सभागृहाच्या पटलासमोर ठेवण्यात आले. माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री. महोदय, मी आपल्या अनुमतीने हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेल्या खेड येथील वाड्याचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे या विषयावरील श्री दिलीप मोहिते पाटील व इतर विसस यांच्या दिनांक 13 मार्च 2023 रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास आराखड्यासंदर्भातील प्रगती अहवाल सभागृहासमोर ठेवतो. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास आराखड्या संदर्भातील प्रगती अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016च्या कलम 136(2) अन्वये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचा सन 2022-23 वर्षाचा अहवाल 60वा वार्षिक अहवाल सभागृहावर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येते. माननीय मृद व जलसंधारण मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अधिनियम क्रमांक 3 मधील कलम 39च्या पोट कलम 4 अन्वये महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांचे सन 2015-16, सन 16-17, सन 17-18 व सन 18-19 या कालावधीतल्या लेखावरील भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षण यांचा सलग लेखा अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. माननीय कामगार मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियम व कल्याण अधिनियम 1969च्या कलम 7च्या पोट कलम 3 अन्वये अनुक्रम क्रमांक क ते न वरील 19 माथाडी मंडळाचे एकूण 25 वार्षिक अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवतो. बिलाची कॉपी वितरित करायला सांगा ना. कधी आता हा दुसरे आहे ना, त्यांना द्या सायटेशन हे द्या त्यांना. हे द्या. खते न म्हणलं, खते न म्हणलं ना मी, खते ल म्हणलं ना मी, बोललो ना मी. दुसरा, माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र खाद्य सुरक्षा रक्षक नोकरीचे नियम कल्याण अधिनियम 1981च्या कलम 8च्या पोट कलम 3 अन्वये अनुक्रम प ते ल वरील 8 सुरक्षा रक्षक मंडळाचे एकूण 8 वार्षिक अहवाल सभापटलावर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. आज प्राप्त झालेल्या सर्व सगन प्रस्तावांच्या सूचनांना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. अध्यक्ष महोदय, मी आपल्या निदर्शनास एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे शासनाच्या जमिनीची विल्हेवाट कशी लावली गेली एवढाच एक विषय आहे. अगदी अध्यक्ष महोदय, मौजे मासर तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे ज्या मारळ सामुदायिक शेती सहकारी संस्था यांना शासकीय जमीन 63 एकर ही जमीन त्या संस्थेला शेती करायसाठी 2008 मध्ये जिल्हाधिकारी तत्कालीन झेंडे यांनी त्यांना ती जमीन अध्यक्ष महोदय दिली होती. अध्यक्ष महोदय, ही जमीन केवळ शेती उभारणीसाठी दिली असताना या 63 एकर जमिनीची विल्हेवाट लावण्यासाठी रिजन्सी निर्माण लिमिटेड आणि अधिकाऱ्यांनी मिळून 12 दिवसामध्ये, फक्त ही कंडिशन काय होती, 63 एकर जमिनीवर
या जमिनीवर मारोड तालुका कल्याण जिल्हा ठाणेच्या शेती प्रयोजनासाठी ते जर कंडिशन झालं असेल तर ती जमीन परत घेण्याचे सुद्धा त्या आदेशमध्ये नमूद होते. परंतु अध्यक्ष महोदय मोठा विषय असा आला की 12 दिवसामध्ये करारनामा करून आज या ठिकाणी त्या जमिनीचं व्हॅल्युएशन कमी दाखवून 4.5 कोटीमध्ये फक्त ती जमीन बिल्डराच्या घशात त्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी घालून 7,000 कोटीचा घोटाळा अध्यक्ष महोदय केला. यानंतर तक्रारी झाल्या, महसूल मंत्र्यांकडे सुनावणी झाली. अध्यक्ष महोदय महसूल मंत्र्यांनी सांगितलं 1 सदस्यीय समिती करू आणि चौकशी करू. अध्यक्ष महोदय 3 महिने झाले ती चौकशी पूर्ण झाली नाही, पुन्हा मुदत वाढवून दिली आणि ती मुदत वाढवत आज तिथे या 63 एकर जागेचा पूर्ण ताबा, शासकीय जमीन, सरकारी जमिनीचा ताबा बिल्डरांनी घेतला आणि यातून अध्यक्ष महोदय 30,000 कोटी रुपये हा बिल्डर कमवणार आहे. अध्यक्ष महोदय, म्हणून माझी विनंती आहे, या प्रकरण जे चौकशीचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले ते 1 महिन्याच्या आत ती चौकशी पूर्ण करून घ्यावी आणि ज्या कंडिशन मध्ये शेती दिली, जागा दिली, त्याची ते कंडिशन किंवा ज्या नियमानुसार अटी आणि शर्तीचा भंग झाल्यामुळे ती जमीन परत महसूल विभागाकडे, शासनाकडे जमा करावी ही माहिती म्हणून आपल्याकडे देतोय. मोठं प्रकरण आहे, आपण शासनाला सूचना करून 1 महिन्याच्या आत चौकशी करावी एवढे निर्देश द्यावेत अशी विनंती आहे. शासनाने नोंद घेऊन उचित कारवाई करावी. नानाभाऊ बोला. अध्यक्ष महाराज, उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीनं अध्यक्ष महाराज एक भव्य मोर्चा आझाद मैदानावर आलेला. अध्यक्ष महाराज मागच्या वेळेसही हा मोर्चा आला आणि सरकारने आश्वासन देऊन या उमेद कर्मचारी जे आहेत महाराष्ट्र राज्य महिला आणि कंत्राटी कर्मचारी यांना सरकारने आश्वासन देऊन इथून त्यांना वापस पाठवलं. पण अध्यक्ष महाराज, सरकारने जो विश्वास त्यांना दिलेला होता त्याचं पालन सरकारने केलेलं नाही. पुन्हा आता या भर पावसामध्ये महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यामधून असंख्य महिला, एकीकडे लाडली बहिणा आपल्या चाललेल्या आहेत आणि एकीकडे लाडल्या बहिणींना चिखलामध्ये त्या आझाद मैदानावर त्या ठिकाणी त्या आपल्या न्यायिक हक्कासाठी मांडतात. अध्यक्ष महाराज, त्यांच्या त्या 2 मागण्या होत्या. अध्यक्ष महाराज, त्या काही मोठ्या नाहीत, अनेक राज्यांनी त्या लागू केलेल्या आहेत. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास ग्रामविकास व पंचायत राज विभागातील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देणे व त्यांचा अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आणि समुदाय संसाधन व्यक्ती यांना शासनाचा समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समावेश करून घेणे, जेणेकरून निरंतरपणे काम होण्यास मदत होईल. तसंच दुसरा त्यांचा एक मागणी होती की प्रभाग संघ स्तरावरील केडर, कृषी व्यवस्थापक, पशु व्यवस्थापक, मत्स्य व्यवस्थापक व प्रभाग संघ व्यवस्थापक याचे इतर उमेद अभियानातील केडर प्रमाणे मानधन वाढ करावी व वर्धित त्यांना देखील पूर्णवेळ काम देण्यास यांचे समुदायस्तरीय संस्थान सक्षम होण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याबाबत असं 2 मागण्या त्यांच्या होत्या. अध्यक्ष महाराज, अनेक राज्यामध्ये हे लागू आहे. माननीय मुनगंटीवार साहेब फार आपण सेन्सिटिव्ह आहेत त्याच्यामुळे, आणि भुजबळ साहेब पण या मोहिमेमध्ये पुढे आहेत. माझं म्हणणं आहे की मागच्या वर्षाला आपण यांना आश्वासन देऊन रवाना केलेलं होतं. लाडक्या बहिणी आहेत, आपण योजना चालवतो. आता या लाडल्या बहिणींना खाली हातानं वापस न पाठवता या उमेदचं जो आलेलं मोर्चा या पावसामध्ये, भर पावसामध्ये, त्या चिखलामध्ये आहे, त्यामध्ये आपण पुढाकार घ्यावा आणि तातडीने यांच्या 2 मागण्या पूर्ण करून या लाडल्या बहिणींना आनंदित रवाना करावं एवढीच आमची विनंती. अध्यक्ष महाराज, आपण या सरकारला निवेदन करायला लावा. अध्यक्ष महाराज सूचना करा की निवेदन करा. अध्यक्ष महाराज सरकारला निवेदन करायला लावा. अध्यक्ष महाराज, सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटोलेंनी जी माहिती आता सभागृहात मांडली आहे त्याची नोंद घेऊन शासनाने उचित कारवाई करावी. हे बघा, एक लक्षात घ्या, मी संपूर्ण सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना काही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडायला देऊ शकत नाही. सकाळी माझ्याकडे काही लोकांनी विनंती केली, काही सन्मान्य सदस्यांनी विनंती केली आहे, त्यांना मी संधी देणार.
अनिल देशमुख साहेब बोला. अध्यक्ष महोदय, ज्यांची नावं आहेत त्यांना देणार. देतो ना तुम्हाला, बसा. अरे बेटा, आम्ही नोटीस दिली आहे. अध्यक्ष महोदय, काय हरकत आहे तुमची, बोला. त्यांची हरकत आहे. सन्मान्य सदस्य नाना पटोलेंनी अतिशय महत्वाची बाब उपस्थित केली. तो मोर्चा आलेला तुम्हाला द्यायला लागेल. परंतु मागच्या मोर्चामध्ये मी स्वतः गेलो होतो माननीय मंत्री महोदयासोबत. 3,000 रुपयाचा जो त्यांचा सीआरपीचे पैसे होते ते सरकारने 6,000 केले अध्यक्ष महोदय. त्यामुळे तोंडाला पाणी पुसले नाही, त्यांना न्याय दिला अध्यक्ष महोदय. आणि आता देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उमेदच्या सर्व लोकांना सांगितलं की आम्ही त्यांच्या मागण्या मान्य करू. यांच्या राज्यापेक्षा या राज्यामध्ये उमेदला आणि सीआरपीला जास्त मदत आहे आणि यापुढे देखील त्यांच्या मागण्या सरकार मान्य करणार आहे. अध्यक्ष महोदय, पुणे जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय, पुणे जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय, पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुका, शिरूर तालुका, हवेली तालुका या तालुक्याच्या गावामध्ये अध्यक्ष महोदय गेल्या 8 दिवसापासून रात्री 10:30 ते 11 वाजेच्या दरम्यान त्या ठिकाणी ड्रोन फिरतात, ड्रोन. आणि 8 दिवसापासून अशा पद्धतीने आंबेगाव तालुका, शिरूर तालुका आणि हवेली तालुक्याच्या अनेक गावामध्ये 8 दिवसापासून ड्रोन फिरतात अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय या भागामध्ये लोकांमध्ये भीतीचं वातावरण त्या निमित्तानं पसरलेलं आहे की हे ड्रोन कशासाठी येतात. त्यांनी पोलीस कमिशनरकडे सुद्धा तक्रार केली, एसपी कडे सुद्धा तक्रार केली की या ठिकाणी अशा पद्धतीने रात्री ड्रोन येतात. त्याच्याबद्दल तिथली या अनेक गावातील जनता भयभीत झाली आहे. त्याच्यामुळे शासनाच्या माध्यमातून याच्या बाबतीत निवेदन करावं. आणि अध्यक्ष महोदय, जे नानाभाऊ या ठिकाणी यांनी विषय मांडला अध्यक्ष महोदय, उमेद महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी संघटना यांच्या ज्या 4 मागण्या अध्यक्ष महोदय, त्या बिचाऱ्या पावसात त्या ठिकाणी बसलेल्या आहेत. हजारो महिला पावसात बसलेल्या आहेत. न्याय मान्य आहे, त्याला त्या निमित्तानं न्याय देण्याची. अध्यक्ष महोदय, मुंबई शहरातील आपल्या चर्मकार बंधू भगिनींचा महत्वाचा विषय. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की आपल्या मुंबई शहरातले चर्मकार बंधू भगिनी 1 मीटर बाय 1 मीटर पीच परवान्यामध्ये ऊन पाळा पावसामध्ये बसतात आणि अध्यक्ष महोदय सेवा करतात. सध्या परिस्थिती अशी आहे अध्यक्ष महोदय की आपला पारंपरिक चर्मोद्योगामध्ये पादत्राणे जी बनवतो ती कातड्यापासून बनवतो अध्यक्ष महोदय. आता पूर्वी आपले चर्मकार बंधू जे रस्त्यावर बसायचे ते त्याला झिजली असेल चप्पल तर शिवून द्यायचे, लावून द्यायचे, त्यातनं त्याच्या चप्पलेचं कालावधी कार्यमर्यादा वाढायची. आता यूज अँड थ्रोचा धंदा सुरू झाल्यामुळे प्रत्यक्षामध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये अडचणी आल्या. आणि बरोबर अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेचा विचार करता मुंबई महानगरपालिकेकडून लॉकडाऊन मधल्या अडचणीच्या काळातली भाडे प्रलंबित आहेत आणि ती सुद्धा बाबतीत निर्णय करण्याची आवश्यकता. अध्यक्ष महोदय, परवाना त्यातले परवाना ट्रान्सफर होत नाही आणि त्यामुळे चर्मकारांचा पूर्ण व्यवसाय अडचणीत आलेला आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला ही विनंती करतो की चर्मकार बंधू भगिनींच्या स्टॉलच्या बाबतीत आणि धंद्याच्या बाबतीत आमच्या संत शिरोमणी रोहिदास ट्रस्टच्या विनंतीच्या आधारावर निर्णय लवकर करा. महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये सेस बिल्डिंगला अध्यक्ष महोदय जर ती इमारत कोसळली किंवा त्या डिलॅबिटेड कंडिशन मध्ये आली तर त्याला अध्यक्ष महोदय म्हाडाच्या माध्यमातून रिडेव्हलपमेंट करण्याची संधी मुंबईकरांना मुंबई तळ मुंबईमध्ये आहेत. अध्यक्ष महोदय, हा उपनगरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. शेकडो नाही अध्यक्ष महोदय, हजारो बिल्डिंग उपनगरामध्ये अशा पद्धतीने असतात की ज्याची मालकी एका ऑनरची असते आणि त्याच्यामध्ये लोक भाडोत्री म्हणून राहतात. अध्यक्ष महोदय, त्यांचा कोणी वाली नाही, कोणी धनी नाही. अध्यक्ष महाराज, सरकारला अध्यक्ष महोदय वारंवार 1, 2, 3, 4, 5 अध्यक्ष महोदय 10 वेळा या प्रश्नाच्या संदर्भात चर्चा केल्यानंतर सुद्धा अध्यक्ष महोदय त्यांना त्यांचा पुनर्विकास करण्यासाठीचा मार्ग मोकळा होत नाहीये. अध्यक्ष महोदय, आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली नसते, बिल्डिंग तुटलेल्या असतात, भाडे भरू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये 100-150 फूटमध्ये राहणारे लोक बाहेर राहतात. अध्यक्ष महोदय, सरकारने ज्या धर्तीवरती मुंबई शहरामध्ये म्हाडाने लँड एक्वायर करून त्या बिल्डिंगचा पुनर्विकास
लँडलॉर्डचा हिस्सा राखून सुद्धा आणि भाडोत्रीला न्याय मिळेल अशा पद्धतीने केला आहे. माझी अध्यक्ष महोदय सरकारला आपल्या माध्यमातून विनंती आहे आणि आपण सरकारला तसे निर्देश द्यावे, आदेश द्यावे की उपनगरातील हजारो भाडोत्री ज्या पद्धतीने आपल्या घराच्या बाहेर पडलेत किंवा आज बिल्डिंग पडेल उद्या बिल्डिंग पडेल, लँडलॉर्ड वाट पाहून राहतो की बिल्डिंग पडली की मी मोकळा. अध्यक्ष महोदय त्याचा मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. म्हाडाला नोडल एजन्सी नेमून अशा पुनर्विकासच्या मार्गावर राहिलेल्या पडून राहिलेल्या भाडोत्री बिल्डिंगाचा पुनर्विकास सरकारने केला पाहिजे असे निर्देश आपण अध्यक्ष महाराज आपण अध्यक्ष सरकारला या संदर्भात अध्यक्ष महाराज नावं आली तेवढीच. अध्यक्ष महोदय शासनाने नोंद घेऊन सन्मान्य सदस्य योगेश सागरजींनी दिलेल्या माहितीची शासनाने नोंद घेऊन उचित कारवाई करावी. महोदय अवघ्या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेले व लंडन येथील संग्रहालयात असलेले वाघनखे हे महाराष्ट्राचे शौर्याचे प्रतीक असून महाराष्ट्राची अस्मिता या वाघनखांशी जोडलेली आहे. ही वाघनखे लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात राज्यातील समस्त जनता व शिवप्रेमींसाठी राज्यात आणण्याकरिता शासनाचे प्रयत्न सुरू आहेत असे अनेक वृत्तपत्रातून किंवा सुधीर भाऊच्या निवेदनातून समजले. लंडन मधून आणली जाणारी वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे नाहीत असा दावा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी 8 जुलै 2024 ला केलेला आहे. पत्रकार परिषदेतून केला आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे राज्यात आणण्याचा प्रयत्न जरी महाराष्ट्र सरकार करत असेल तरी सदर वाघनखे राज्यात आणण्याकरिता प्रतिनिधी मंडळ लंडन येथे जाण्यापूर्वी 2 दिवस अगोदरच या इंद्रजित सावंत नावाच्या गृहस्थांनी असा आरोप केला आहे. यापूर्वी मात्र अशा प्रकारचा कोणताही दावा एक टाइमलाईन समजून घ्या अध्यक्ष महोदय. ठीक आहे. आज 2022 पासून सुधीर भाऊ प्रयत्न करून आले परंतु 2 वर्षात कधीच यांनी केलं नाही. पण जसं समिती जाणार होती लंडनला तसं 2 दिवस आधी यांनी अशी पत्रकार परिषद घेतली आणि म्हणून इंद्रजित सावंत यांच्या दाव्यातल्या तथ्याबद्दल सुधीर भाऊ किंवा शासनाने निवेदन करावे. अध्यक्ष महाराज शासनातर्फे सुधीर भाऊ निवेदन करतील. अध्यक्ष महाराज एका संवेदनशील मुद्द्यावर आमच्या अस्मितेशी संबंधित असणाऱ्या मुद्द्यावर चर्चा खरं तर का झाली हा माझ्याही समोरचा प्रश्न आहे. संवेदनशील मुद्द्यावर एकमेकाशी चर्चा करता येते. काही मुद्दे असे असतात विदेशी नीती असेल किंवा आपली अस्मिता असेल. छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी प्राण आहे, आस्था आहे, अस्मिता आहे, अभिमान आहे. कोणत्याही जातीचा धर्माचा रंगाचा वंशाचा असू द्या तो कोणत्याही पक्षाचा असू द्या हृदयामध्ये शिवबा आहे. या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज हा खुलासा होणं गरजेचं होतं. खरं तर हा खुलासा सोमवारी करायचा होता पण पाऊस आलं सभागृह विसर्जित झालं. काल आपण करायचा विचार केला पण तेव्हाही राहिलं म्हणून खुलासा सभागृहाच्या माध्यमातून जागा पाहिजे म्हणून पत्रकार परिषदेने उत्तर न देता 13.5 कोटी लोकांच्या महाराष्ट्राच्याच या भावना नाही तर जगभर अनेक देशामध्ये देशातील अनेक राज्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी आदर्श राजा म्हणून आपल्याला अध्यक्ष महाराज हे आपण सर्वजण त्या ठिकाणी ओळखतो. अध्यक्ष महाराज 5 नोव्हेंबर 2022 या ठिकाणी अनेक शिवभक्त वारंवार एक निवेदन घेऊन यायचे. ह्या शिवभक्तांची मागणी होती की अफजल खानाच्या कबरीच्या जवळ केलेलं अतिक्रमण हे हटवलं पाहिजे. आणि 5 नोव्हेंबर 2022 मग जेव्हा हजारो शिवभक्तांच्या या मागण्या लक्षात घेऊन ती फाईल आमच्यापाशी आली तेव्हा 5 नोव्हेंबर 2022 एक बैठक घेऊन ते कबरीचं अतिक्रमण हे हटवण्याचा निर्णय झाला. 10 नोव्हेंबर 2022 रोजी तो महाशिवप्रताप दिवस आहे. कारण 10 नोव्हेंबर तारखेनुसार 1659 मध्ये अफजल खानाचा या छत्रपती शिवाजी महाराजांनी तो वध केला होता आणि त्याच दिवशी ते अतिक्रमण हटलं. त्यानंतर शिवभक्तांमध्ये उत्साह आला
आणि शिवभक्तांनी वारंवार मागणी केली, काहींनी पुरावे दिले, काहींनी कागद दिली, काहींनी जुने वर्तमानपत्राचे कात्रणे दिले, काही लोकांनी या म्युझियम मध्ये असणाऱ्या वाघ नखाच्या संदर्भातली माहिती ही सुद्धा त्या म्युझियमच्या मध्ये असणाऱ्या वेबसाईटवरून आणि त्या ठिकाणच्या फोटोवरून ही उपलब्ध केली. ही उपलब्ध केल्यावर आपण त्याच्या संदर्भातला पत्रव्यवहार सुरू केला की छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं ही महाराष्ट्राच्या शिवभक्तांच्या दर्शनासाठी देण्यात यावी. हा पत्रव्यवहार आपण प्रधानमंत्री महोदयांशी केला, हा ब्रिटनच्या प्रधानमंत्री महोदयांशी केला, हा आपण त्या म्युझियमच्या प्रमुखांशीही केला. आणि एक दिवस त्यांचं उत्तर आलं आणि त्या उत्तरासोबतच ही जी वाघनखं ज्या डब्बीत 1825 मध्ये ही डब्बी बनवली होती आणि त्या डब्बीमध्ये डब्बीच्या चित्रासहित त्यांनी इतर सर्व माहिती, द वाघनख ऑफ शिवाजी विथ विच ही किल्ड द मुघल जनरल. मग आम्ही पुन्हा काही संशोधकांकडून माहिती घेतली की असं कुठं जगामध्ये उपलब्ध आहे का, कारण या संदर्भामध्ये जे पुरावे आम्हाला देण्यात आले अध्यक्ष महाराज, त्या पुराव्यामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये अतिशय स्पष्टपणे माहिती ही देण्यात आली. आणि या संदर्भात ही वाघनखं व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालय लंडनकडे जायच्या आधी ज्यांनी ही वाघनखं या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाला दिली, त्यामध्ये ब्रिटनमध्ये त्याच्या अगोदर प्रदर्शनही करण्यात आलं. मग ते 1875चं असो 1896चं असो, या प्रदर्शनाचे माहिती तेव्हाच्याही वर्तमानपत्रात जी देण्यात आली, मग ते पियर्सन्स वीकली असेल, डंडी कुरिअर असेल, त्या बातम्याही काही शिवभक्तांनी आमच्याकडे दिल्या की या बातम्यानुसार हे वाघनख हे व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालयामध्ये आहे. आम्ही जेव्हा त्यांना मागणी केली तेव्हा त्यांनी असं कधीही म्हटलं नाही की हे वाघनख आमच्याकडे जे आहे याच्याबद्दल त्यांनी असं म्हटलंच नाही. आपलं पत्र स्पष्ट आहे, पत्र लेखी स्वरूपामध्ये गेली आहे आणि हा पत्र व्यवहार आणि हे सर्व बघितल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा 1 वर्षासाठी हे वाघनख दर्शनासाठी देऊ असं सांगितलं. पण आपण पुन्हा प्रयत्न केला आणि या प्रयत्नामध्ये 3 वर्ष हे वाघनख आपल्याकडे राहील असाही निर्णय हा अध्यक्ष महाराज करण्यात आला. हा निर्णय केल्यानंतर अध्यक्ष महाराज मला सांगायला आनंद होतोय की 19 जुलैला हे वाघनख साताऱ्याच्या सरकारी म्युझियम मध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व त्या ठिकाणी असणारे सरदार यांच्या उपस्थितीमध्ये 19 तारखेला हे वाघनख साताऱ्याच्या संग्रहालयामध्ये दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. आणि यासोबतच शस्त्रास्त्र दालनाचं उद्घाटन सुद्धा 19 तारखेला होणार आहे, ज्याचं निमंत्रण मी सभागृहातल्या सर्व सदस्यांना व महाराष्ट्राच्या तमाम शिवभक्तांना या माध्यमातून देतोय. मला एका गोष्टीचा निश्चितपणे आनंद आहे की हजारो इतिहासकार आहे, जे संशोधक आहे, त्यापैकी फक्त एका संशोधकांनी याबद्दल प्रश्न उपस्थित केले आणि मला याचा आनंदही आहे की या संवेदनशील विषयामध्ये विरोधी पक्षाच्या 99% नेत्यांनी काहीही प्रतिक्रिया न देता समजून घेण्याचा प्रयत्न केला. मी विरोधी पक्षाचंही आणि तमाम शिवभक्तांचं निश्चितपणे अभिनंदन करेन. पण यासोबत काही शंका अध्यक्ष महाराज ज्या उपस्थित केल्या गेल्या त्याचंही निराकरण करणं गरजेचं आहे, कारण विषय छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. एक शंका कारण नसताना उपस्थित केल्या गेली की वाघनख आणण्यासाठी भाडे दिले जाणार आहे. मी आपल्या माध्यमातून तमाम शिवभक्तांना आश्वस्त करतोय की 1 नवीन पैशाचा भाडं हे कधीही दिलं गेलं नाही आणि कोणीही मागितलं नाही आणि 1 रुपयाचं भाडं दिलं जाणार नाही. मग दुसरा प्रश्न अध्यक्ष महाराज उपस्थित केला की हे आणण्यासाठी करोडो रुपये खर्च झाला. अध्यक्ष महाराज, हे आणण्यासाठी कोणतेही करोडो रुपये खर्च झाला नाही. आपल्या एका दिवसाच्या अधिवेशनाचा जेवढा खर्च आहे त्याच्याही पेक्षा कमी खर्च म्हणजे एकूण फक्त जाणे येणे करार करणे याच्यासाठी फक्त 14,08,000 रुपयाचा खर्च झाला. म्हणून हाही गैरसमज हा दूर करण्याची आवश्यकता आहे. मग तिसरा मुद्दा कारण नसताना आणण्यात आला की वाघनख ठेवण्यासाठी 7 कोटी रुपये खर्च केला जातोय. हेही अर्ध सत्य नाही तर पूर्ण असत्य आहे, कारण यासाठी कोणताही खर्च केलेला नाही. या वाघनखासोबत
आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर सर्व शस्त्रांचा या निमित्ताने जे प्रदर्शन करतोय 4 ठिकाणी, त्याची डागडुजी, त्या म्युझियमचं नूतनीकरण यासाठी हा खर्च केला गेला, हा वाघ नकासाठी केलेला नाही. एक प्रश्न उपस्थित केला गेला की 350वं वर्षच नव्हतं. मला माहित नाही अध्यक्ष महाराज, मी 7-8 लोक राहून हे पुन्हा एकदा नव्हे 10 मोजून घेतलं की शंका असता कामा नये. पण अध्यक्ष महाराज 2 जून आणि 6 जून मागची जी होती 2023 तो 350वा राज्याभिषेक होता आणि आता जो आपण साजरा केला तो 351वा होता. पण 350वं वर्ष म्हणून आपण विविध कार्यक्रमाचं अध्यक्ष महाराज या ठिकाणी आपण नियोजन केलं आणि या माध्यमातून आपण अनेक कार्यक्रम हे या निमित्ताने आपण केले की छत्रपती शिवाजी महाराज यांचं अध्यक्ष महाराज आदर्श राजा आणि रयतेचं राज्य ही कल्पना ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पुन्हा एकदा पोहोचवता यावी या दृष्टीने अध्यक्ष महाराज या ठिकाणी आपण काम केलं. एक अध्यक्ष महाराज शंका केली की मग अनेक वाघनक आहे, पण 1875 मध्ये ही जी बॉक्स तयार केली गेली आहे ती इतर कोणत्याही वाघनकाच्या संदर्भामध्ये नाही आणि म्हणून हा प्रश्न ही गैर आहे आणि कोणीही इतर वाघनकाबद्दल हा दावा केला नाही की हे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनका आहे. खरं तर वेळेच्या अभावी आज व्यस्ततेचा दिवस असल्याने मी पूर्ण टिप्पण करू शकणार नाही, पण राज्याभिषेकाच्या संदर्भातली एक छोटी पुस्तिका ही लवकरच तयार करून निश्चितपणे सर्व सदस्यांना दिली जाईल. कारण अध्यक्ष महाराज हा संवेदनशील विषय आहे आणि एखाद्याच्या मनात कोणतीही शंका उपस्थित झाली तर प्रत्यक्ष भेटून त्यांनी शंका निरसन करा. मुफ्ती जी. अध्यक्ष महोदय, मेरी कॉन्स्टिट्यूंसी मालेगांव सेंट्रल में 26 मई बरोज इतवार जूना आगरा रोड पर रात में 12:30 बजे मालेगांव के एक से मेयर अब्दुल मालिक MIM के मेरी पार्टी के नासिक जिला के सदर अब्दुल मालिक यूनुस ईसा पर फायरिंग हुई, जिन्हें 3 गोलियां लगी, जानलेवा हमला हुआ और 1 महीने तक हॉस्पिटल में एडमिट रहे. पुलिस ने अब तक इस केस में 11 लोगों को गिरफ्तार किया, लेकिन जिन लोगों को गिरफ्तार किया है उनमें से अक्सर शूटर के अलावा अक्सर लोग डमी और हम्माल किस्म के लोग हैं. इस केस में अब्दुल मालिक मेयर ने जो बयान दिया है उसमें मास्टरमाइंड के तौर पर शेख आसिफ, शेख रशीद और शेख अकील, शेख शफी का नाम दिया है. पुलिस डिपार्टमेंट ने जो कार्रवाई की है उस कार्रवाई से मालेगांव के लोग मुतमईन नहीं है. आपके माध्यम से मेरी सरकार से ये गुजारिश है कि ये बगैर सियासी बेकिंग के और बगैर प्लानिंग के ये काम नहीं हो सकता. इसलिए सरकार इसमें आदेश जारी करे कि जो मास्टरमाइंड किस्मों के लोग हैं उनको गिरफ्तार किया जाए और जो इंजर्ड है उसको इंसाफ मिले. शुक्रिया. चौधरी साहब बोला. चौधरी साहब. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मुंबई करता अतिशय महत्वाचा असा विषय आहे. मुंबईतल्या म्हाडाच्या 388 इमारतीचा पुनर्विकास सरकारच्या लाल फितीमध्ये अडकून राहिलेल्या आहे. अध्यक्ष महोदय, हे 160, 180, 250 चौरस फुटाची घरं आहेत आणि ह्या मुंबईच्या 388 म्हाडा इमारतींची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. हा आपल्या मतदारसंघातला देखील विषय आहे. माझ्या मतदारसंघातल्या मुंबईतल्या अनेक आमदारांच्या मतदारसंघातला विषय आहे. आरटी बिल्डिंगचा आहे का? हा, आरटी बिल्डिंगचा. आणि अध्यक्ष महोदय, या इमारतींचा पुनर्विकास व्हावा म्हणून अत्यंत सर्वांनी प्रयत्न केले. मी सातत्याने मांडत आलो. सरकारने 33-24 अन्वये याची पुनर्विकासाचं धोरण जाहीर केलं. पण अध्यक्ष महोदय, 33-24 मध्ये अनेक त्रुटी आहेत, अनेक अडचणी आहेत. या संदर्भात अजय चौधरी साहेब, मी आपल्याला अवगत करू इच्छितो की मी स्वतः या विषयातली बैठक घेतलेली आणि आरटी बिल्डिंग ज्या आहेत, 368 बिल्डिंग ज्या आरटी बिल्डिंग आहेत त्याच्या पुनर्विकासासाठी सध्या 33-24च्या ज्या अटी होत्या त्यांना आता 33-60च्या अटी लागू झालेल्या आहेत आणि त्या संदर्भातले आता प्रस्ताव म्हाडामध्ये स्वीकारले जात आहेत. चला, एका मिनिटात सांगतो, त्याच्यामध्ये अटी सांगतो, त्याच्यामध्ये असणाऱ्या अडचणी सांगतो. अध्यक्ष महोदय, रहिवाशांचं काय म्हणणं आहे की सरकारने इस्टेट विम्यामध्ये जे 50% सवलत द्यायला पाहिजे
ती जर दिली तर आता डेव्हलपर पुढे येईल. त्याच्यासोबत पुनर्विकास प्रक्रिया एक खिडकी योजनेअंतर्गत मांडणी करावी. त्याचबरोबर एका इमारतीच्या उपकरप्राप्त जुन्या इमारतींच्या ताळमालकांनी व रहिवाशांनी एकत्रित प्रस्ताव सादर करणे सक्तीचे करावे. ठीक आहे. अशा प्रकारच्या रहिवाशांच्या मागण्या आहेत. माझ्या आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय विनंती आहे की या संदर्भामध्ये बैठक लावा आणि या बैठकीमध्ये एकदाच काय तो निर्णय घ्या. कारण लोक वाट पाहतात कधी एकदा पुनर्विकास होतो याची. आपण त्यांना न्याय द्या हीच माझी आपल्याला विनंती आहे. आवाज साहेब बोला. अध्यक्ष महोदय, शेवटी उद्या सन 2017 साली युतीचं सरकार असताना बावनकुळे साहेब एनर्जी मिनिस्टर असताना मुंब्रा कळवा आणि काही भागामध्ये टोरेंट मार्फत वीज देण्याचा उद्योग सुरू झाला. अध्यक्ष महोदय, आता जवळजवळ 2007 वर्ष होत आली. तेव्हाही तेच सरकार होतं, आताही तेच सरकार आहे. अध्यक्ष महोदय, इतकी भरमसाठ बिलं येत आहेत, याबद्दल आम्ही वारंवार तक्रारी करतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की उच्चस्तरीय समिती नेमून याची चौकशी करू. बिल भरता येत नाही. एका घरात एक फॅन आहे आणि बिल 4000 रुपये. अध्यक्ष महोदय, हे जे बिलचे प्रकार आहेत, हे जे मीटर बदलण्याचे प्रकार आहेत, ह्याच्यात फसवाफसवी चालते. त्यामुळे शासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी. मुंब्रा कळव्यामध्ये 50% माणसं ही अंडर पॉवर्टी लाईन आहेत, तरी सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यावी, अन्यथा तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. अध्यक्ष महोदय, गेल्या या अधिवेशनाच्या सत्रामध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सर्वसामान्य लोक, शेतकरी, महिला, सर्व घटकातील लोक मोठ्या संख्येने आझाद मैदानावर आपल्या मागणीसाठी येत असतात आणि अनेकदा आम्हा सर्व आमदार महोदयांना तिकडे जाऊन त्या लोकांच्या भावना समजून घेणं, ऐकून घेणं आमचं नैतिक कर्तव्याने आम्ही त्या सभागृहात मांडण्याचा प्रयत्न करतो. अध्यक्ष महोदय, तिथं प्रचंड गैरसोय असते. तिथे पावसामुळे सुद्धा तिथं जी गर्दी, तिथं ज्या महिला बसतात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जी गोरगरीब येतात त्यांना इतकी अवहेलना वागणूक दिली जाते. पाण्याची व्यवस्था नसते, तिथं छत नसतं. या सगळ्या गोष्टींवर विचार करावा. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ज्या उमेद महिला आहेत याचा विषय नाना भाऊंनी मांडला. परंतु मला एवढंच सांगायचं आहे, काल मी या उमेदच्या महिलांच्या भावना ऐकण्याकरता गेलो होतो आणि हजारोच्या संख्येने तिथं प्रत्येक जिल्ह्यातल्या उमेदच्या महिला आलेल्या आहेत. त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. सरकारने त्यांची दखल घेतली पाहिजे तातडीने. सर, मुख्यमंत्री मोदयांनी जरी शब्द दिला असला तरी त्याच्यावर मंत्रिमंडळाची त्या खात्याची बैठक घेऊन त्या उमेदच्या महिलांच्या मागण्या आणि त्यांच्या वेतनवाढाबाबतीत निर्णय घेतला पाहिजे. अध्यक्ष महोदय, एसटी कर्मचाऱ्यांचा एक विषय, एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दिला जातो दर 7 तारखेला. अध्यक्ष महोदय, तारीख झाली एसटी कर्मचाऱ्यांचा नाही, याची दखल सरकारने घेतली. अध्यक्ष महोदय, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यातील सिडको मार्फत नवी मुंबई शहरांची निर्मिती झाली आणि 95 गावांच्या गावठणासोबत त्या जमिनीचं संपादन तेव्हा केलं गेलं. त्यानंतर गावठण विस्तार न होता आणि गावठण विस्तार योजना न राबवल्यामुळे प्रकल्पग्रस्तांना सिडकोने विकलेल्या आपल्याच जागेत घरे बांधावी लागली आणि अशी सर्व बांधकामे नियमित करावी याच्याकरता कायम मागणी आमचे लोकनेते कैलासवासी दिवा पाटील साहेबांनी अनेक वेळा केली. शासनाने या संदर्भात कधी 200 मीटर, कधी 250 मीटर, तर कधी क्लस्टर प्रस्ताव आणला. अनेक गावांमध्ये 250 मीटरपेक्षाही पलीकडे घरं बांधलेली आहेत आणि या अनेक योजनांचा त्या प्रकल्पग्रस्ताला, भूमिपुत्राला काही उपयोग झाला नाही. तर त्याच्यामुळे आणि आता 2024 संपत आलंय. माझी शासनाकडे आपल्या मार्फत एक विनंती आहे की हे 250 मीटरचं बंधन संपून किमान गावठणापासून 500 मीटरची जी घरं आहेत ती सरसकट नियमित करावी आणि तसं 500 मीटर पर्यंत असलेली घरं ही जे सिडको आता नोटीस देऊन नैनासारखे प्रकल्प आणून त्या प्रकल्पग्रस्तांची घरं तोडायला जाते ते थांबवावं आणि सिडकोला तसे निर्देश द्यावेत आणि ही 500 मीटर गावठणापासून 500 मीटरची घरं आहेत ती नियमित करावी ही आपल्या मार्फत विनंती आहे. आणि गेल्या अधिवेशनामध्ये द्रोणागिरी नोड मधील सिडकोने द्यायचे 470 प्लॉट गेल्या अधिवेशनामध्ये आपल्या समोर मंत्री महोदयांनी कबूल केलं की आम्ही पुढच्या अधिवेशनापर्यंत ते 30 वर्षे झाली
द्रोणागिरीतले प्लॉट दिले जात नाहीत आणि इतर विकासकांना बिल्डरांच्या घशात मात्र आत्ता खरेदी केलेले प्लॉट हे गेल्या 2-4 वर्षाचे दिले जातात. ही भयावह स्थिती आहे. प्रकल्पग्रस्तांवर अन्याय आहे. ज्या भूमिपुत्रांनी जागा दिली आणि त्यांना 470 प्लॉट सिडकोने द्यायचे द्रोणागिरीतले बाकी आहेत ते तात्काळ द्यावेत ही विनंती आहे. अभिमन्यू पवार. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या विषयावर मी आपल्या लक्ष वेधू इच्छितो. राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024च्या जाहिरातीत एसईबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर ईडब्ल्यूएस प्रवर्गातील मराठा उमेदवारांना एसईबीसी ओपन प्रवर्गात जाण्याची मुभा लोकसेवा आयोगाने दिली होती. परंतु त्या काळामध्ये एकूणच महसूल यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त असल्याने त्यामुळे मराठा उमेदवारांना वेळेवर प्रमाणपत्र उपलब्ध झाले नाहीत. तसेच आयोगाने देखील मराठा उमेदवार ईडब्ल्यूएस प्रवर्गात आपल्या इच्छेने राहू शकतात असे चुकीचे मार्गदर्शन केले. त्यामुळे काही विद्यार्थी ईडब्ल्यूएस वर्गातच राहिले. एकूणच ही जाहिरात प्रक्रिया न्यायालयीन प्रकरणामध्ये अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक मराठा उमेदवार हे ईडब्ल्यूएस प्रवर्गात राहिल्याने कायदेशीर पेच निर्माण होणार आहे किंवा तशी शक्यता आहे. या ईडब्ल्यूएस प्रवर्गातील मराठा उमेदवारांना परीक्षा आयोग होण्यापूर्वीच ईडब्ल्यूएस किंवा एसईबीसी ओपन किंवा एसईबीसी प्रवर्गात जाण्याची संधी पुन्हा उपलब्ध द्यावी ही विनंती आहे. 15 दिवस एखादा महिना ही परीक्षा पुढे ढकलता आली तर हरकत नाही, पण मराठा उमेदवारांना एसईबीसी आरक्षणाचा लाभ घेता आला पाहिजे आणि ही जाहिरात न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकली नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. गेल्या 2 वर्षामध्ये कृषी विभागाची जाहिरात आली नाही. कृषी विभागाला 258 पदे भरण्याची परवानगी वित्त विभागाने दिली आहे. या पदाचा येणाऱ्या जाहिरातीमध्ये समावेश करावा आणि मराठा उमेदवारांना कृषी उमेदवारांना एकदाच न्याय देता येतो. 1 महिना पुढे ढकलावी आणि कृषीला याचा समावेश करावा, एक जाहिरात काढावी अशी माझी मागणी आहे. अब्बू आजमी साहब. धन्यवाद अध्यक्ष महोदय, मैं धन्यवाद करता हूं आपने मुझे बोलने का अवसर दिया. अध्यक्ष महोदय, इसी हाउस में महाराष्ट्र के विधानसभा में इसी हाउस में 2009 से 2013 के सेशन में मुसलमानों का रिजर्वेशन पास हुआ था. अध्यक्ष महोदय, वो रिजर्वेशन जब पास हुआ तो सब कुछ देख भागे हुआ था कि कौन से कैटेगरी में हो सकता है, कौन से कैटेगरी में नहीं हो सकता. अध्यक्ष महोदय, कुछ लोग कोर्ट में गए. कोर्ट ने कहा कि मुसलमानों को 5% रिजर्वेशन इमीडिएट दे दिया जाए. अध्यक्ष महोदय, वो दिन है आज का दिन है, आज तक रिजर्वेशन मिला नहीं. इस हाउस में मराठा रिजर्वेशन की बात होती है, ओबीसी रिजर्वेशन की बात होती है, लेकिन जो लोग हमारा वोट भी लेना चाहते हैं वो भी हमारे रिजर्वेशन में बात नहीं करते. अध्यक्ष महोदय, आज चंद्रबाबू नायडू से अध्यक्ष महोदय, आज चंद्रबाबू नायडू से अब्बू आझमीजी काय म्हणतात का काँग्रेस आणि राष्ट्रवादी वोट घेतं पण ते बोलत नाही याच्यावर, तर बोललं पाहिजे ना त्यांनी. अध्यक्ष महोदय, आज चंद्रबाबू नायडू नीतीश कुमार से अलायंस है, वो बीजेपी के साथ में, वहां पे अध्यक्ष महोदय वो रिजर्वेशन दे रहे हैं. अध्यक्ष महोदय, नीतीश कुमार रिजर्वेशन दे रहे हैं. सर, बिहार में रिजर्वेशन है, कर्नाटक में रिजर्वेशन है. कौन सा लॉ ऐसा है कि जो महाराष्ट्र में रिजर्वेशन नहीं दे सकता? अध्यक्ष महोदय, ये बहुत बड़ी नाइंसाफी है. मैं अब ये आखिरी दिन है अध्यक्ष महोदय, कल के बाद से खत्म हो जाएगा और नया इलेक्शन होगा. आने वाले लोगों से मैं कहना चाहता हूं, अगर आश्वासन नहीं दोगे तो फिर याद रखना ये समाज बहुत क्रोध में है. अध्यक्ष महोदय, हम ही को कातिल कहे कि दुनिया हमारा ही कत्लेआम होगा, हम ही को कातिल कहे कि दुनिया हमारा ही कत्लेआम होगा, हम ही कुएं खोदते फिरेंगे और ये पानी हम ही पे हराम होगा. अध्यक्ष महोदय, अगर यही ज़हनियत रही तो मुझे इस बात का डर है कि इस सदी में न कोई अब्दुल हमीद होगा न कोई अब्दुल कलाम होगा. मेरा निवेदन अध्यक्ष महोदय कि हम इस मुल्क में रहते हैं, हम इस मुल्क की डेवलपमेंट में काम करते हैं. अगर महाराष्ट्र में मुसलमानों के साथ नाइंसाफी होगी तो महाराष्ट्र कभी भी विकसित राज्य नहीं कहा जा सकता, कंट्री नहीं कहा जा सकता. महोदय, इस बात का मैं आपसे निवेदन करता हूं कि ऑर्डर कीजिए, मुसलमानों को इंसाफ मिलना चाहिए. धन्यवाद महोदय. अध्यक्ष महाराज, सन्माननीय सदस्यांनी अतिशय एक संवेदनशील आणि महत्वाचा मुद्दा मांडला. मी सन्माननीय सदस्याकडे सांगू शकतो की मुस्लिम धर्म में जो पिछड़ी जातियां है, वो पिंजारी है, बाकी है, उनको आरक्षण अभी भी मिल रहा है. अपने संविधान में पिछड़े और एक मिनट ओ साहब, एक मिनट, संवेदनशील मुद्दा है ना. अपने संविधान में धर्म के आधार पे आरक्षण नहीं है. सुनो तो पूरा सुनो ना भैया. इसके पहले जिन राज्यों ने मतों के लिए ऐसा आरक्षण दिया, अपने भी राज्य में यह प्रयोग हुआ था, वो सभी आरक्षण
अगर हम न्याय व्यवस्था पे और संविधान पे विश्वास रखते हैं तो कोर्ट ने बड़े स्पष्ट रूप से कहा है कि धर्म के आधार पे नहीं दिया जा सकता। उसके बाद चाहे वो हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, ईसाई हो, पारसी हो, भारत माता का सपूत है, हम सब भाई भाई है। इसी आधार पे इकोनॉमिकली वीकर सेक्शन को 10% जो आरक्षण दिया गया नरेंद्र मोदी जी की सरकार ने, इसका कारण वो था कि चाहे देखो आरक्षण का आपको आवश्यकता नहीं है, मगर मुस्लिम धर्म का कोई पिछड़ा व्यक्ति होगा तो वो कोई धर्म, संविधान में धर्म को आरक्षण नहीं है तो क्या पिछड़ा रहे क्या? उसको जीने का अधिकार नहीं है क्या? तो मोदी जी ने कहा हाँ, उसको भी उसकी गरीबी ये उसको बेसहारा बनाने के लिए कोई कारण नहीं बननी चाहिए और इसलिए इकोनॉमिकली वीकर सेक्शन को भी दिया। इकोनॉमिकली वीकर सेक्शन में अभी ये 1500 रुपए की योजना है, ये कोई जात पे है क्या? कोई रास्ता बनता है, कोई जात पे है क्या? जो हमने हज अनुदान को एजुकेशन में देने का निर्णय किया, मैं आपको भाई साहब बताता हूं, ये वोटों की राजनीति के चक्कर में धर्म में मत करो। हम सब एक है, भारत माता के सपूत है। यशोमती ताई। अध्यक्ष महोदय, मी अतिशय थोडक्यात विषय मांडते। आता इथे मुस्लिम आरक्षण बद्दल बोललं गेलं, अध्यक्ष महोदय ते कशा प्रकारे देण्यात येईल आणि कोर्टात कसं काय चालेल याचं बघण्यात यावं। दुसरं अध्यक्ष महोदय, आमच्याकडे कोळी समाज जो आहे तो अर्ध्या महाराष्ट्रात कोळी समाजाला सर्टिफिकेट मिळतं, अर्ध्या महाराष्ट्रात मिळत नाही। विदर्भातला जो कोळी समाज आहे त्यांना ते सर्टिफिकेट देण्यात यावं। आणि तिसरा विषय अध्यक्ष महोदय, धनगर समाज हा आपण एनटी मध्ये घेतो पण बाकी राज्यामध्ये तो एससी मध्ये येतो, तर धनगर समाजाच्या आरक्षणात देखील आपण लक्ष द्यावं अशी विनंती आहे। चला गोरंट्याल जी बोला। सर अध्यक्ष महाराज धन्यवाद। सर जालना शहर के अंदर पिछले 10 दिन के अंदर 4 मर्डर हुए सर। मी 1 वाजता लक्षवेधी चालू करतो, बाकी सगळे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आपण त्या लक्षवेधी नंतर घेऊ। सर 6 जुलाई को लक्ष्मण गायकवाड़ इसकी हत्या हुई। 8 जुलाई को समीर शाह बोल के बच्चे का मर्डर हुआ और 9 जुलाई के साथ रेलवे स्टेशन अनोळखी का एक मृतदेह मिला। और पिछले 10 दिन में 4 मर्डर हुए सर। जालना शहर में लॉ एंड ऑर्डर कहीं भी नहीं है। शासन से मेरी गुजारिश है, इसके बारे में निवेदन देना चाहिए और जो संबंधित पुलिस अधिकारी है उनकी तड़काफड़ की बदली करना चाहिए, मैं विनंती करता हूं सर। आपणास घोषणा आपणास विदित आहे की महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचा एक भाग म्हणून देशाचे माननीय उपराष्ट्रपती महोदय गुरुवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना विधानसभा सभागृह येथे मार्गदर्शन करणार आहेत, तरी कृपया सर्व सदस्यांनी उक्त कार्यक्रमास उपस्थित राहावे। आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावांच्या सूचना मी द्यायला अनुमती नाकारली आहे केल्या आहे। अशासकीय कामकाज सचिव घोषणा करतील। शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी अशासकीय कामकाज घेण्यात येणार आहे। उक्त दिवशी अशासकीय कामकाजातील विचारार्थ एकूण 12 अशासकीय विधेयके चर्चेकरिता घेण्यासाठी निश्चित करण्यात आले आहेत। अशासकीय विधेयकांना द्यावयाचा वेळ अशासकीय विधेयक व ठराव समितीने निश्चित करावयाचा असतो। तथापि सध्या अशासकीय विधेयके व ठराव समिती नव्याने गठीत करण्यात येत असल्याने मी शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी अशासकीय कामकाजासाठी उपलब्ध असलेल्या 150 मिनिटाच्या वेळेपैकी 18 मिनिटांचा वेळ पुरस्थापनार्थ अशासकीय विधेयकांना व उर्वरित 132 मिनिटांचा वेळ चर्चेकरिता घेण्यात येणाऱ्या खालील नमूद अशासकीय विधेयकांना देत आहे। सन 2019 चे विधानसभा विधेयक क्रमांक 51 11 मिनिटांपेक्षा जास्त नाही। सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 9 11 मिनिटांपेक्षा जास्त नाही। सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 10 11 मिनिटांपेक्षा जास्त नाही। सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11 मिनिटांपेक्षा जास्त नाही। सन 2020 विधानसभा विधेयक क्रमांक 22 11 मिनिटांपेक्षा जास्त नाही। सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 11 मिनिटांपेक्षा जास्त नाही।
सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 11 मिनिटांपेक्षा जास्त नाही. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 11 मिनिटांपेक्षा जास्त नाही. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 35 11 मिनिटांपेक्षा जास्त नाही. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 11 मिनिटांपेक्षा जास्त नाही. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 25 11 मिनिटांपेक्षा जास्त नाही. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 32 11 मिनिटांपेक्षा जास्त नाही. वरीलपैकी कोणत्याही विधेयकाचा वेळ वाचल्यास तो त्या पुढील क्रमांकाच्या विधेयकाला देण्यात येईल. चला बिल घ्या. इंट्रोडक्शन. शासकीय विधेयके पुरस्थापनार्थ सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक 2024. अध्यक्ष महोदय, सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक 2024 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक 2024 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे का? अनुकूल असतील होय म्हणावे, प्रतिकूल असतील नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 मांडतो. सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक 2024 मांडण्यात आले. सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक 2024. अध्यक्ष महोदय, सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक 2024 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक 2024 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक 2024 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील तरी होय म्हणावे, प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक 2024 मांडतो. सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक 2024 मांडण्यात आले. एक मिनिट. रोहित पवार तुमचं. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी औचित्याचा मुद्दा मांडत आहे. मौजे पाटेगाव आणि खंडाळा तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन होणे बाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रस्तावित असणे, सध्या स्थिती औद्योगिक विकास विभागामार्फत भू निवड समितीचं स्थळ पाहणी आणि ड्रोन सर्वे होऊन उच्च अधिकार समितीचीही दिनांक 24 जुलै 22 रोजी मान्यता मिळालेली आहे. त्यानुसार मौजे पाटेगाव आणि खंडाळा तालुका कर्जत येथील 620 हेक्टर क्षेत्र औद्योगिक विकासासाठी प्रस्तावित करण्यात आले होते. त्यापैकी तलाव, डोंगर, वन जमिनी, अभयारण्य इतके इको सेन्सिटिव्ह आणि बफर क्षेत्र वगळता 458.72 हेक्टर क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 प्रकरण 6 खंड 2 ग च्या तरतुदी लागू करण्यास तत्वता मान्यता देण्यात आलेली आहे. परंतु मौजे पाटेगाव आणि खंडाळा तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना शासनाकडून जाहीर न झाल्यामुळे संबंधित विभागाचे सचिव, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच माननीय उद्योग मंत्री महोदयांकडे वारंवार पत्रव्यवहार केला, स्मरणपत्र देखील लिहिलेली, तरीही कारवाई होत नसल्याने सदरचा विषय दिनांक 7/12/2022 रोजी विधिमंडळाच्या कामकाजात समाविष्ट असलेल्या लक्षवेधीद्वारे मांडला. निवेदनात माननीय मंत्री महोदय यांनी तत्कालीन स्तरातील अधिवेशनाचे कामकाज संपेपर्यंत अधिसूचना निर्गमित करून सन 2023 च्या जानेवारी महिन्यात सर्व अनुषंगिक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कर्जत येथील औद्योगिक क्षेत्राच्या शासनाच्या मध्यस्थीने उद्योग आणले जातील असे आश्वासित केले होते. परंतु आश्वासनाप्रमाणे कोणतीही कारवाई न झाल्यामुळे मार्च 2023 च्या अर्थसंख्येय अधिवेशनात पुन्हा सदरील विषय उपस्थित केला असता यावेळी औद्योगिक
वसाहतीच्या प्रस्तावास मान्यता देण्याबाबतीची अधिसूचना काढण्यात आली नाही. राजकीय आकासापोटी व काही जणांच्या दबावापोटी ही अधिसूचना काढण्यास दिरंगाई होत असल्याने या दिरंगाईमुळे माझ्या मतदारसंघातील तरुणांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यांना न्याय देण्यासाठीच मी अधिसूचनेच्या आणि अनुषंगिक कायदेशीर बाबी पूर्ण करण्याच्या मागणीसाठी उपोषणा बाबतीचं पत्र 23 जून 2023 रोजी दिले होते. परंतु माननीय उद्योग मंत्री 26/7/2023 रोजी पत्राद्वारे उपोषण न बसण्याबाबत केलेल्या विनंतीला मान ठेवून मी आणि माझ्या मतदारसंघातील नागरिकांनी उपोषणास बसण्यास घेतलेला निर्णय तुर्तास स्थगित केला होता. परंतु मतदारसंघातील नागरिक आणि तरुणांच्या तीव्र भावना लक्षात घेता मौजे पाटेगाव आणि खंडाळा कर्जत अहिल्यानगर येथील औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना जाहीर करून इतर अनुषंगिक बाबी पूर्ण होणे अतिशय गरजेचे आहे. याबाबत माननीय उद्योग मंत्र्यांनी लेखी पत्र देऊन माझ्या मतदारसंघातील नागरिकांना आणि तरुणांना आश्वासित करून देखील अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्या प्रश्नांना न्याय देण्याची मागणी या औचित्याच्या माध्यमातून शासनाकडे मी करीत आहे. पुढे लक्षवेधी. ठीक आहे, शासनाने या संदर्भातली नोंद घेऊन उचित कारवाई करावी. किती नंबर घ्यायचे आता? लक्षवेधी क्रमांक 2. लक्षवेधी संपूया. लक्षवेधी क्रमांक 2 देतो. कदम साहेब, लक्षवेधी क्रमांक 2. लक्षवेधी क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, लक्षवेधी 2. उत्तर कोण देत आहे? अध्यक्ष महोदय, जलसंपदा विभागाचा प्रश्न आहे. ठीक आहे, घ्या. लक्षवेधी क्रमांक 2 अध्यक्ष महोदय, जलसंपदा विभाग आहे. वरती वरच्या हाऊसमध्ये अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदय देसाई साहेबांनी जे सांगितलं, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय विधान परिषदेमध्ये लक्षवेधीची उत्तर देतात, प्रश्नाची उत्तर देतात. ती आल्यानंतर बाकीचे लक्षवेधी होऊ शकतात. पाच घेऊया. सामंत सर, सुनील प्रभू आहेत. 8 नंबर आहे का? लक्षवेधी क्रमांक 8. अध्यक्ष महोदय, 8 नंबरचे सुनील राऊत साहेब बोलतात. लक्षवेधी क्रमांक 8. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, बाळासाहेबजी पटेल, माझी हरकत अशी आहे की अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 2 नंबरची लक्षवेधी अध्यक्ष महोदय आपण पुकारली होती. ती पुकारल्यानंतर इथं संबंधित मंत्री महोदय नाहीत. आपण त्या मंत्री महोदय अध्यक्ष महोदय बोलवलं पाहिजे. आता काय चाललंय की कोण म्हणतंय 6, कोण म्हणतंय 8. आता खालून जर सभागृह चालला अध्यक्ष महोदय तर शिस्तीला धरून होणार नाही. माझं विनंती आहे की 2 नंबरची लक्षवेधी घ्या आपण. सन्मान्य उदय सामंत साहेबांनी सांगितलं, मी सांगितलं, 2 नंबरची लक्षवेधी जलसंपदा विभागाशी संबंधित आहे. माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे जलसंपदा विभाग आहे. परिषद सभागृहामध्ये प्रश्न उत्तर सुरू आहेत. त्यांची प्रश्न उत्तराचा आजचा वार तिथं आहे. ते झाल्यानंतर येतो असा त्यांनी निरोप दिलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं त्यांचे फक्त विषय मागे ठेवा, बाकीच्या लक्षवेधी पुढे घ्या. त्याचा अध्यक्ष महोदय ठरवतील. सन्मान्य सदस्यांनी ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब पाटलांनी सांगितलं काही सदस्य बी उपस्थित नाही आहेत, तर त्यामुळे पुढची लक्षवेधी घ्यावी लागते. हा कामकाजाचा भाग आहे. त्यामुळे मी वरून सांगतोय लक्षवेधी क्रमांक 8. अध्यक्ष महोदय,
अध्यक्ष महोदय, मुंबईची लोकसंख्या 2 कोटी. रावसाहेब बोला आपण. मुंबईची लोकसंख्या 2 कोटी. मुंबईमध्ये खासदार 6-32 आमदार, परंतु या मुंबईची संपूर्ण 2 कोटी लोकसंख्या असताना सुद्धा डम्पिंग फक्त आमच्या मतदारसंघामध्ये एका ठिकाणी आहे. आणि या संपूर्ण मुंबईचा कचरा आमच्या इथे डंप केला जातो आणि त्या ठिकाणी अत्यंत दुर्गंधी, रोगराई अशा अनेक आजार तिकडे पसरलेले आहेत. प्रत्येक डॉक्टरच्याकडे लाईन लागलेल्या आहेत, परंतु त्या ठिकाणची दुर्गंधी या ठिकाणून दुर्गंधी जात नाही. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की कांजूर डम्पिंग ग्राउंड हे हायवे पासून फक्त 200 मीटरवरती आहे, संपूर्ण 200 मीटरवरती आहे. आणि संपूर्ण कांजूर, मुलुंड, भांडूप, विक्रोळी या ठिकाणी ह्या इकडची लोक आता शिफ्टिंगच्या मागे लागलेले आहेत, कारण त्या ठिकाणी रोज संध्याकाळी डम्पिंगच्या वासाने, दुर्गंधीने लोक त्रस्त आहेत. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की ह्याच्यातून काय आपण मुंबईच्या बाहेर डम्पिंग येण्यासाठी काय मार्ग काढणार आहात का, आणि ही जी दुर्गंधी पसरते या दुर्गंधीवरती काय आपण उपाययोजना करणार आहात का. मंत्री महोदय. माननीय सदस्य सुनील राऊत साहेबांनी डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भामध्ये जी लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे, याच्यामध्ये नवीन कॉन्ट्रॅक्टर देखील त्या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे. आणि ही वस्तुस्थिती खरी आहे की मुंबईचा एकूण कचरा जो 6400 मेट्रिक टन आहे, त्याच्यातला 5800 मेट्रिक टन कचरा हा या संपूर्ण परिसरामध्ये या डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकला जातो. आणि जे ठेकेदार नेमलेले आहेत त्यांना दुर्गंधी पसरू नये यासाठी उपाययोजना कराव्या अशा सूचना देखील महानगरपालिकेने दिलेल्या आहेत. परंतु सन्माननीय सदस्यांनी ज्या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला यासाठी तातडीनं मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना सन्माननीय सदस्यांबरोबर पुढच्या आठवड्यामध्ये बैठक घेण्याच्या सूचना निर्देश दिले जातील आणि या दुर्गंधीवर काय उपाययोजना करून ही दुर्गंधी थांबवण्यात येईल या संदर्भातली उपाययोजना करावी हे देखील निर्देश दिले जातील. दुसरा मुद्दा जो सन्माननीय राऊत साहेबांनी या ठिकाणी मांडलाय की 200 मीटरवर हे डम्पिंग ग्राउंड आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की याच्या संदर्भामध्ये देखील महानगरपालिकेला आपण जी विनंती केलेली आहे त्याच्या सूचना देण्यात येतील आणि त्याच बैठकीमध्ये त्याचं नक्की भविष्यातलं नियोजन काय हे देखील लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याशी चर्चा करण्यात येईल. सन्माननीय सदस्य सुनीलजी राणे. महोदय, अध्यक्ष महोदय, हा जरी भांडूपचा विषय असला, कांजूर मार्ग आणि भांडूपचा, तरी अध्यक्ष महोदय मुंबईमध्ये बोरिवली येथे सुद्धा एक फार मोठं डम्पिंग ग्राउंड आहे. तर नमस्कार मंडळी, आपण बघत आहोत थेट विधानसभा परिषदमधून. तर रोहित पवार हे बोलत होते, कर्जत येथली माहिती सांगत त्यांनी आपल्या विधान परिषदेत आपले मत मांडले व सर्व प्रकारच्या नियम व धोरणं सांगितले. अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर न्यूज येत राहतात आणि लाईव्ह राहतात. त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व प्रकारच्या न्यूज येत राहतील. त्याकरिता धन्यवाद मंडळी.